नमस्कार. नवरात्र नवरंग चित्र 2024. दुसरा रंग हिरवा. मुचकुंदाची पाने. मायरा आज खूप आनंदात होती. आज मुचकुंद इंडस्ट्री या तिच्या कंपनीचा अमृत महोत्सव समारंभ होता. सोहळा योजल्याप्रमाणे शानदार सुरू होता आणि अखेरीस मायरा स्वतः भाषणाला उभी राहिली. पहिल्या रांगेत तिचे वडील मुकुंद आणि इतर कुटुंबीय बसलेले होते. तिचे आजोबा आणि कंपनीचे संस्थापक कैलासवासी माधव मेंदळे यांचा मोठा फोटो लावला होता. त्याला नमस्कार करून मायराने बोलायला सुरुवात केली. 75 वर्षांपूर्वी माझ्या आजोबांनी लावलेल्या रोपट्याला आज विशाल वृक्षाचं स्वरूप आलेलं आहे. पण याची सुरुवात खरं तर रोप नव्हे तर मुचकुंद या झाडापासूनच झाली. माझे आजोबा माधवराव हे चिपळूणला राहत असत. तिथे मागील परसावात आंबा फणस तर होतेच, पण मुचकुंदाची पण खूप झाडं होती. मुचकुंदाची पानं आकाराने खूप मोठी असतात हे आपल्या कंपनीत तरी आता सगळ्यांनाच माहिती आहे. लहानपणी मऊ भात ते कधीमधी सुकी भेळ खायला आजोबा ही मुचकुंदाचीच पाने वापरत. हळूहळू त्यापासून पत्रावळी आणि द्रोण बनविणे असा उद्योग त्यांनी सुरू केला. स्वतः सगळी पानं खुडायची, धुवून पुसून मग त्यांना चोईने बांधून सुबक द्रोण आणि पत्रावळी तयार करण्याचं कौशल्य त्यांनी आत्मसात केलं. दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि कागदाची टंचाई निर्माण झाली. मग आजोबांनी त्या काळात मुचकुंदाची पाने मुंबई, कलकत्ता इथे पाठवण्याचा व्यापार सुरू केला. बदलापूरला मुचकुंदाची लागवड करून ब्रिटिश सरकारलाही पुरवठा केला त्याचा. आज आपण त्याच कंपनीत अनेक पर्यावरण स्नेही उत्पादनं तयार करतो. काही वर्षांपूर्वी घरोघरी वापरल्या जाणाऱ्या सर्व डिस्पोजेबल ट्रे, ताट, वाट्या हे सगळं आपण पर्यावरण स्नेही स्वरूपात उपलब्ध करून देतो. ही सारी त्या मुचकुंदाची कृपा. जाता जाता एक गंमत. आपल्या कंपनीचं नाव मुचकुंद हे माझ्या वडिलांच्या मुकुंद या नावावरून ठेवलं असावं असाच माझा समज होता, अगदी कळायला लागेपर्यंत. पण मग एक दिवस मला आजोबांनीच समजावलं की ते नाव मुचकुंद आहे आणि का आहे ते. आपणा सर्वांचे आभार आणि पुढील 25 वर्ष अशीच साथ द्या ही विनंती. अरे हो, आपल्या कंपनीच्या अमृत महोत्सवानिमित्त चिपळूणजवळील आपल्या फॅक्टरीजवळ आपण 75 एकर जमिनीत मुचकुंदाची लागवड करणार आहोत. जय मुचकुंद. मिजो. नवरात्र दुसरी माळ 2024. आजचा बोनस क्रमांक 1. आजचा बोनस लक्षात आलाच असेल. आज बोनस चित्र आहे आंब्याच्या झाडाची पानं. हिरव्या रंगात सर्वाधिक छटा असतात. मीनाने गडद हिरवी आणि टोकदार अशी आंब्याची पानं चितारली आहेत. चित्र बघताना एक समृद्ध जाणीव होते ना. गर्द हिरव्या रंगाची किमया ही. बोनस क्रमांक 2. हिरवा रंग असलेल्या गाण्यांची यादी. गाणी मराठी आणि हिंदी दोन्ही भाषात आहेत. संकलन केलंय माझी मैत्रीण मंगला भोगले हिने. नमस्कार.